हिरण्यकश्यपाने स्वतःला अक्षरशः अमर बनवण्याचा प्रयत्न केला. त्याने ब्रह्माकडून असा वर मागितला की मृत्यूच त्याच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्याने प्रत्येक शक्यता बंद केली. ना मनुष्य त्याला मारू शकेल, ना प्राणी, ना दिवसात ना रात्री, ना घराच्या आत ना बाहेर, ना जमिनीवर ना आकाशात, ना कोणत्याही शस्त्राने ना अस्त्राने, आणि ब्रह्माच्या कुठल्याही सृष्टीने त्याचा वध होऊ नये. सगळं इतकं परिपूर्ण वाटत होतं की जणू हा एक अटूट करारच होता, ज्यात एकही उघड त्रुटी नव्हती. पण इथेच एक सूक्ष्म चूक झाली. तो नियम तयार करत होता, पण नियमांच्या पलीकडे असलेल्या शक्तीचा त्याने विचारच केला नाही. आणि मग प्रकट झाला नरसिंह, विष्णूचा अद्भुत अवतार. घडलं ते सगळं नियमांच्या चौकटीत राहूनच, पण त्या चौकटीला ओलांडत ना मनुष्य ना प्राणी, तर अर्धा मनुष्य अर्धा सिंह, ना दिवस ना रात्र, तर संध्याकाळ, ना घराच्यात ना बाहेर, तर उंबरट्यावर, ना जमिनीवर ना आकाशात, तर मांडीवर, ना शस्त्र ना अस्त्र, तर नखांनी, आणि ना ब्रह्माच्या सृष्टीतील निर्मिती, तर स्वतः विष्णू. एकही नियम मोडला गेला नाही, पण प्रत्येक अट निरर्थक ठरली. मग हिरण्यकश्यप हरला कसा? कारण तो फक्त बुद्धिमान होता, पण नम्र नव्हता. त्याने मृत्यूला हरवण्याचा प्रयत्न केला, पण स्वतःच्या अहंकाराला नाही. म्हणूनच जेव्हा अहंकार करार लिहितो, तेव्हा दैवी शक्ती त्याची अंमलबजावणी नव्याने ठरवते. ही फक्त एका असुराच्या पराभवाची गोष्ट नाही, तर अहंकार आणि दैवत्व यांच्या संघर्षाची जिवंत शिकवण आहे.